नमस्कार मंडळी, नादिम्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण असा एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत जो बनवायला फक्त 2 मिनिटे लागतात। 2 ते 3 साहित्यामध्ये बनून तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो। तसं महाराष्ट्रीयन पदार्थाचं वैशिष्ट्यच असं आहे की ते खूप कमी साहित्यात बनतात आणि तरीही चवीला अप्रतिम लागतात। त्यातलंच हे केळीचं शिकरण जे पाहुणचाराच्या थाळीमध्ये, सणावाराच्या किंवा नैवेद्याच्या थाळीमध्ये आपल्याकडे आवर्जून असतं, जे की आपण स्वीट डेझर्ट म्हणून सुद्धा घेऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये तर चपाती सोबत खायला अप्रतिम लागतं। चला तर आपण ह्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिम्स किचनला सबस्क्राइब करा। केळीचं शिकरण बनवण्यासाठी फक्त आपल्याला 2 स्टेप करावे लागणार आहेत। आधी इथे मी 4 केळी घेतले आहेत। हे केळी आपल्याला व्यवस्थित पिकलेलेच घ्यायचे आहे, इथे कच्च्या केळी वापरायच्या नाही। केळी थोड्या जास्त पिकलेल्या असेल तरी चालेल। आता ही केळी आपण सोलून घेऊया। या पद्धतीने ही सोलून घ्यायची आहे। सेकंड केळी सुद्धा मी याच पद्धतीने सोलून घेत आहे। ह्या 4 केळी आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। इथे सगळ्या केळींची मी साल काढली आहे। आता हे केळी आपण कट करून घेऊया। सुरीच्या साहाय्याने याच्या मी बारीक स्लाइस करत आहे। हे केळी तुम्ही आडव्या उभ्या कुठल्याही आकारामध्ये कापू शकता। तुम्ही इथे हे केळी कुचकरून सुद्धा घेऊ शकता। पूर्वीच्या काळी शिकरणामध्ये केळी हातानेच कुचकरून टाकली जायची, पण इथे मी याच्या बारीक काप करून घेतले आहे। या पद्धतीने आपल्याला सगळ्या केळीचे काप करून घ्यायचे आहे। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता। इथे सगळ्या केळीचे काप तयार आहेत। मी इथे एक काचेचा बाउल घेतला आहे। तुम्ही कुठल्याही धातूचं भांडे घेऊ शकता, फक्त लोखंडाचं भांडे घेऊ नका किंवा तांब्याचं भांडे घेऊ नका। शक्यतो केळीचं शिकरण हे काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्येच करा। ह्या केळी मी हलक्याशा मॅश करून घेत आहे। चमच्यानेच मी ह्या थोड्याशा मॅश करत आहे। केळी थोड्याशा मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपण दूध ऍड करूया। यामध्ये मी 1 मोठी वाटी दूध टाकत आहे। जवळपास हे पाव लिटर दूध असेल। हे दूध आपण केळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। केळीचे शिकरण बनवताना आपल्याला केळ गोड बघून आणायचे आहेत। यामध्ये अजून थोडंसं दूध टाकूया आणि यामध्ये मी पाव वाटी साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार साखर कमी जास्त करू शकता। मी गोड कमी खाते त्यामुळे इथे कमी साखर टाकली आहे। तुम्ही अजून थोडी ऍड केली तरी चालेल। आता साखर मिक्स व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे। या रेसिपीला फक्त एवढीच मेहनत आहे की आपल्याला यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे। साखर व्यवस्थित विरघळली की आपली रेसिपी तयार। आता यामध्ये इच्छेनुसार आपण काही ड्रायफ्रूट टाकत आहोत। मी इथे काजू आणि बदामाचे काप टाकले आहेत। तुम्ही पिस्ता वगैरे ऍड करू शकता किंवा ड्रायफ्रूट नाही टाकले तरी चालेल। ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बस, आपल्या केळीचं शिकरण तयार आहे। हे शिकरण तुम्ही चपाती सोबत असंही खाऊ शकता किंवा डेझर्ट म्हणून तुम्ही हे थंड करून खाल्लं तर अप्रतिमच लागतं। तर इथे आपलं केळीचं शिकरण तयार आहे। हे शिकरण तुम्ही एकदा बनवून 1 दिवसभर म्हणजे 24 तास फ्रीज मध्ये ठेवून खाऊ शकता, पण त्यापेक्षा जास्त वेळ ठेवून खाऊ नका, कारण ते दिसायला तर तसंच दिसतं पण चवीमध्ये थोडासा फरक पडतो। तसंही खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता। हे इम्युनिटी बूस्टर सुद्धा आहे, याने वेट सुद्धा वाढतं आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा। ही रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छान रेसिपी सोबत। धन्यवाद।